राज्यपालांच्या हस्ते अशोक काकडे यांना सेवारत्न पुरस्कारानं नुकतंच सन्मानित करण्यात आलंय। सेवाभावी अधिकारी म्हणून सर्व परिचित असणारे IAS अधिकारी अशोक काकडे यांना उत्कृष्ट सेवाभावी कार्याबद्दल सेवारत्न पुरस्कार देऊन राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। काकडे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये शासनाच्या अनेक सेवाभावी प्रोजेक्टमध्ये आपले योगदान दिले आहे। त्या योगदानाची दखल घेऊन मुंबईमध्ये काकडे यांना हा पुरस्कार देण्यात आला। या पुरस्कार वितरणावेळी अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती। साई दिशा प्रतिष्ठान व इंडिया टॅलेंट सन्मान फोरम या संस्थेच्या वतीने यंदाचा सेवारत्न पुरस्कार पुणे येथील सारथीचे व्यवस्थापक संचालक IAS अधिकारी अशोक काकडे यांना जाहीर झाला। आज विलेपार्लेच्या मुकेश पटेल सभागृहात मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेते सयाजी शिंदे, गायक शंकर महादेवन, गायिका वैशाली सामंत यांना नटसम्राट बालगंधर्व गौरव पुरस्कार, तर गायिका पिहू शर्मा, गायक अंगद राज यांना नटसम्राट बालगंधर्व रायझिंग स्टार अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। उत्कृष्ट सेवा कार्यासाठी अशोक काकडे यांना सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। साई दिशा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक दत्तात्रय बाळकृष्ण माने आणि इंडिया टॅलेंट सन्मान फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते। सेवारत्न पुरस्काराला उत्तर देताना अशोक काकडे म्हणाले, शासनाने माझ्याकडे वेगवेगळे प्रोजेक्ट दिले। त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून अनेक चांगली कामे माझ्या हातून घडली। लहानपणापासूनच माझ्या वडिलांची एक शिकवण आहे, ती म्हणजे लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण काम करायचं। तीच शिकवण वेगवेगळ्या कामांमधून पुढे दिसत आहे। सध्या सारथीच्या माध्यमातून 4-4.5 हजार हातांना काम मिळाले। देशभरामध्ये IAS, IPS हा टक्का मोठ्या प्रमाणावर वाढला आहे। आपल्या हातून काहीतरी चांगलं घडावं या उद्देशातून माझी पावले सातत्याने पडत असतात। माझ्या कामाला सर्वांची साथही मिळते। या सेवारत्न पुरस्काराच्या माध्यमातून मला निश्चितच अजून काम करण्याची अधिकची ऊर्जा मिळणार आहे। मला खात्री आहे यापुढेही माझ्या हातून खूप चांगले काम होईल। शासकीय सेवेत मिळवलेल्या दैदिप्यमान यश आणि त्यातून केलेली राष्ट्रीय आणि जनसेवेबद्दल असलेला हा पुरस्कार राज्यपाल यांच्या हस्ते स्वीकारताना मला खूप आनंद झाला आहे। वस्तुतः राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे ही बाब सर्व शासकीय अधिकाऱ्यांसाठी अत्यंत अभिमानाची आहे। सध्या मी व्यवस्थापकीय संचालक सारथी पुणे या पदावर कार्यरत आहे। शासकीय कामकाज चांगल्या व लोकाभिमुख पद्धतीने केल्यामुळे राज्यपालाकडून मिळालेली ही शाबासकीची थाप मला पुढील कामकाजासाठी अत्यंत प्रेरणादायी राहील।